मुंबईतल्या मैदानांसाठी उभाठा मैदानात आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आंदोलन, मनसे नेते सुद्धा सहभागी। मी मुख्यमंत्री होईल असं कधीही वाटत नव्हतं, जेनझींसोबत फडणवीसांचा संवाद। मी मुख्यमंत्री झालो तसंच कुणी होऊ शकतं, फडणवीसांचं वक्तव्य। जेनझींवरून मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर निशाणा, रेशीम बागेमध्ये पैसे देऊन जेनझी आणले नव्हते, फडणवीसांचा काँग्रेसला टोला। आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, बारामतीच्या रुई परिसरातली घटना आत्महत्या की हत्या, तपासाला वेग। भंडाऱ्यातील मोकळ्या तलावामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, मोहाडी तालुक्यातील निलज गावातील घटना, तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर उतरवलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी, कंपन्यांच्या मालकांशी सुद्धा चर्चा, उद्योजकांच्या समस्या दूर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। उभाठा विष्णूचा अवतार म्हणून दीपकेची पूजा करतात, नवनाथ वन यांचा संजय राऊतांना टोला। मुंबई महानगरपालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण, सोमवारी पक्षानं बोलावली बैठक, सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरातील डोंगरावरील दुर्घटना प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट, संगीता चांदगुडेचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कौटुंबिक छळाच्या आरोपांसह प्रॉपर्टीचा वाद समोर। सोलापुरात तुकाराम मुंढेंविरोधात तेल व्यापारी आक्रमक, सुट्ट तेल विक्री बंद केल्यानं छोटे व्यापारी अडचणीत येणार असल्याचा दावा। लातूर उमरगा महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख देण्याची मागणी। गिरगावात गणेश मूर्ती आगमनावेळी मोठी दुर्घटना, भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू तर 5 जण जखमी। गोंदियात पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळी पात्रामध्ये वाढ, धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले, पुजारी टोला धरणातूनही पाण्याचा मोठा विसर्ग सुरू। चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची कामं अखेर सुरू, उद्योगमंत्री उदय सामंतांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग। शिरूरमध्ये 22 वर्षीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार, नोकरीचा आमिष दाखवून लॉजमध्ये डांबून ठेवल्यानं करण्यात आला अत्याचार, मारहाण केल्याचाही दावा। नाशिकच्या भद्रकाली मंदिरातून पितळी सिंहाची मूर्ती चोरीला, मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अवघ्या तासाभरात अटक। नागपुरातील सावनेरमध्ये थाई मांगूर माशांवरती कारवाई, दोहडघाट परिसरामध्ये 74 टन मांगूर मासे नष्ट। चाळीसगाव तालुक्यामध्ये जादूटोण्याचा प्रकार, 12वीच्या विद्यार्थिनीवर चटणी आणि ज्वलनशील पदार्थ फेकला, महिनाभरापासून वाकडी गावामध्ये दहशतीचं वातावरण।